अरे बघ रे बाबा, नका पीत जाऊ रे एवढे. सावका सावका, चल 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 चल. आयरा वाढलं काय आयरन रे तुझं वाढलंय पी नाही. बने बने नका पीत जाऊ रे एवढे. हा तू तुझी पायरी ओळखून वाघ ओ आय लय प्यालो रे, लय प्यालो. आई शपथ म्हणजे इतक्या वर्षानंतर प्यालो यार. पुराने दिन याद आ गए. आपले एक मगर मिठी झाले पाहिजे. अरे हो रे, ठीक आहे ठीक आहे. एक मगर एक ग्रुप मिठी झाली पाहिजे यार. मिठी आले. इंडिया जिंकले. कुठली इंडिया जिंकली? आज मॅचच नाही इंडियाची. ट्रम्प दादा जिंकले. ट्रम्प दादा जिंकले आपले. ट्रम्प तात्या जिंकले आणि आपल्याला टाईट करून सोडले त्यांनी. कळलं का? हा ट्रम्प दादांनी टाईट केला आपल्याला. पीत जाऊ. ह्या गोष्टी पान झालं पाहिजे. पान कोण खाणार? पान खाऊ केला का? काय मी पैसे देतो की. मला 4 पाहिजे. अरे यार 5 पान दे. 5 मसाला पान द्यायचा. मसाला पर उसमें गरम मसाला मत डालो. चेरी डाला भैया चेरी. ऐक ऐक पशा पशा ऐक इकडे 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 ये या ना इकडे. अरे मजा आली आज. सोड मजा आली. पार्टीला अरे भाई आय लव्ह यू. मजा आली. बरे मजा आली. कशी काय मजा आली? काय ते मजा कशी काय आली? म्हणजे तुला मजा कशी काय आली? तू पीत ना, तुला मजा कशी काय आली? ठीक आहे मी पीत नाही पण मी कंपनीत एन्जॉय केला. खाल्लास ना? अरे कसला डेंजर चांगला खातो हा सव्या. अरे अरे आणि माझा सगळा किचन 65 यानं संपला. चिकन 65 असं होतं ते. कुठला किचन? ऐक 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 ना पशा. मगाशी आपण आत गेलो. मजा गेली. तर बिल दिलं ना त्या वेटरने आपल्याला. तर तुम्हाला काही नेटवर्क वगैरे काहीतरी नव्हतं. हा तर मी कार्ड स्वाईप केलं आणि आपलं ठरलं होतं की बाहेर आल्यानंतर मग कॉन्ट्रीब्युशन काढूया. तर ते कॉन्ट्रीब्युशन द्या आता. पशा कॉन्ट्रीब्युशन दे ना. कॉन्ट्रीब्युशन. आता काय ठीक आहे. आपण आज ठरलं होतं काय? हे काय करतो? आज ठरलं होतं ना कॉन्ट्रीब्युशन द्यायचं म्हणून. मी नाही का कार्ड स्वाईप केलं. बिल झालं ना ते. कुठे काय बिल आहे? किती झाले पैसे? बिल मगाशी सांगितलं ना मी तुला. हे 9,708 रुपये. अरे आज सांगितलं मी तुम्हाला 9,708 रुपये झाले आपले 5 जणांचे मिळून. एवढे? अरे हे बघ हे सगळं आहे ना इकडे. कम्प्लीट बिल आहे इकडे. 9,708 रुपये झालेले आहेत. आता हे बघ जर त्याचे आपण 5 जण आहोत ना. 5 जणांमध्ये हे केले तर भागिले 5 1,841.60 पैसे होतात. 60 पैसे. इकडे इकडे कुठे झाला? इकडे इकडे तू कुठे चालला? इकडे कुठे चालला तुम्ही? इकडे कुठे चालला तुम्ही? हे बघ हे 1,841.60 पैसे होतात. 60 पैसे कुठे? 60 पैसे जाऊ देत. काही प्रॉब्लेम नाही. आपल्या मैत्रीत काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी 200 रुपये टिप दिली होती त्याला. ती सुद्धा जाऊ दे. काही प्रॉब्लेम नाही आहे. हा 1,841 रुपये झालेले आहेत कॉन्ट्रीब्युशन. तेवढं द्या. एवढं? 1,841? एवढं पैसे असते म्हणजे एवढं का होतं का? रेग्युलर रोज बसतो आम्ही इकडे लागा. एवढं पैसे कवा तरी झाले ते का? रोज बसता म्हणूनच एवढं झालंय. ओकेजनली बसला असतात तर एवढं झालं नसतं. कळतं? देऊन टाका ना यार. म्हणून मी सांगलो होतो हॉटेलमध्ये नको बसू. चायनीजच्या गाडीवर बसलो असतो रेडीमेड करून पैसे. मेरा कोण सुनता नाही. सॉरी मंदार भाई सॉरी. नेक्स्ट टाइम तू बोलशील ना आपण तिकडे जाऊया. दिस टाइम सॉरी. चला चला काय चला. पैसे दे. नाही एक मिनिट. प्लीज यार असं करू नका यार. अशा कमावून यार. ठरलं होतं ना. पैसे देऊन टाका. नाही अरे बघत असताना का समय समय म्हणतो रे? मी तिकडे बघत असताना म्हणणं म्हणजे मला काय झालं? संपूया ना यार विषय. चला पैसे दिले नाही त्याने. म्हणे अरे देऊन टाका ना. चल कमन कमन. हा नको नको पैसे देऊन टाका यार प्लीज यार. आपण दरवेळचं तुमचं असं आहे यार. किती किती झाले? आहे ना याच्यात लिहिले ना 9,708 बिल झालंय. किती? अरे पहिल्यांदा ऐकल्यासारखं काय करताय? मगाशी मी सांगितलं ना तुम्हाला 9,000. हे काय कम्प्लीट आहे इकडे. हे बघ 9,708. मला हे म्हणायचं तू का दिले? मी का दिले म्हणजे? का दिले? आई मी देत होतो शपथ. मी पाकिटातनं काढलं. कार्ड पण दिलं वेटर. आधार कार्ड होतं ते. आधार कार्ड
कुठे स्वाईप करून कुठून पैसे काढणार तिथून कळतं? अरे नका करू यार, तुम्ही एकदा टाईट होता, नको तेवढं पिता, प्लीज देऊन टाका यार. असं काय तुला डेंजर आहे सम्या. सम्या इकडे रे, कशा आहे? इतकं पिशील तू, इतकं पिशील. हे देऊन टाका प्लीज, देऊन टाका. नाही रे सामे हा, ते ह्याचं टिपचं किती पैसे दिलेस तू? ते 200 रुपये दिले, ते नको देऊ, काय प्रॉब्लेम नाही. टिप्स नको. टिपचं नको, टिपचं काय गरज नाही. का टिपची पण घे ना. टिप सकट घेणार असेल तर मी पैसे देतो, नाही तर पैसे विसर. चल चल दे टिप दे मला, चालेल. टिप सकट दे, चल. 200 रुपये टिप आहे ना. टिपचे पण घे. 40 रुपये प्रत्येकी झालेले आहेत. आता 1981 रुपये झालेत. चल दे प्लीज, देऊन टाका. देऊन टाका ना यार. दरवेळेस रे तुमचं आपलं काय त्याने भरलंय यार. किती झालं सांग? 1941 झालेले आहेत. परत टिपचे 40 रुपये ऍड केलेले आहेत. 1981. ओके आपण लगे एक काम करू. चल. 1981. हा भाई वरचा एक तर सोडशील ना. ठीक आहे. एक सोड ना, एवढं काय सोड ना, त्याला काय. सोडतो म्हटलं ना, त्यानंतर सोडणं का सांगतो? सोडतो मी, सोडतो. एवढं काय पैसे 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 करते नाही नाही, मला पैसे पाहिजेत. उद्या देतो तुला. उद्या नाही, तुमचं उद्या मला माहिती येत नाही. मागच्याला माहिती आहे ना, तो गच्चीवर पार्टी होती, मजा आली. लई माझ्या, ती गोष्ट वेगळी. खर्च मी केला होता, 7-8 हजार रुपये खर्च झाला होता. सगळा खर्च मी केला. देतो तुला, देतो. उतरल्यावर तो बिल्डिंगच्या खाली सगळे निघून गेले आपापल्या घरी. प्रसाद लोकांच्या घरी माहिती ना पार्टी होती, आपण गिफ्ट द्यायचं होतं. सगळ्यांनी सांगितलं देतो कॉन्ट्रीब्युशन, कोणी दिलेलं नाहीये. गणेश सगळे आणि मी दोघांनीच पैसे घातलेले होते. मग आणि नंतर प्रसाद लोक सगळ्यांना सांगतात, अरे यार तुम्ही मला जे गिफ्ट दिले सगळ्यांनी मिळून, तेव्हा अरे थँक्यू. लाजा नाही वाटत थँक्यू म्हणायला? मी दिले यार पैसे सगळे, अजून तुम्ही कॉन्ट्रीब्युशन दे. नाही यार प्लीज यार. यार काय होतंय ना पशा, मी खूप चांगुलपणा दाखवतो. मला खरं तर या ग्रुपमध्ये नका बोलवत जाऊ. मी हात जोड. मी इमानदारीत स्वाईप केलं कार्ड, आता संपवून टाका. विषय समज द्या ना, पैसे देऊन टाका ना. चल पैसा काय पैसा बोलता नका करू यार. पैसा काय बंकस करतो. नाही रे, मी सांगतो ना यार. ए पण तू कसा दे सम्या? काय आलं? बिल घे. किती आलं? हे घे ना, हे बघ ना, मी काय खोटं बोलतो. हे बघा 9,708 रुपये झालेले. एक्सप्रेशन काय देतो? पहिला ऐकलं आयुष्यात कधी हा आकडा? 9,708 रुपयाचा. प्लीज हे बघ यार, हे देऊन टाका. मला नाही माहिती यार, दरवेळेचं आहे. मी एक तर पित नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना पिकअप करायचं, मग झाल्यानंतर ड्रॉप करायचं. मी काय करतो यार हे पशा? मला काय मिळतंय? मग माझं मंथन नाहीये. 29-28 तारखेला माझं मंथन नाहीये. पण तू का दिलं समा पैसे? अरे चांगलं ज्येष्ठ माहिती ना तुला कसली आहे ती. यांचे पैसे कशाला दिले तू? त्याचं खाल्लंय त्यानं ते जास्त पैसे ना. सावत्या काय बोलतोस? तुझं तुला कळतं का रे? मला सांग बघू. तू काय दिले? अरे मी असे चांगलं जेस्चर म्हणून दिले ना यार. मला हे नाही, मी बघतो. ऐक माझा ना कार्ड स्वाईप केलं ना की तिथे बायकोकडे ईमेल जातो, माहितीये का? आम्ही ते सिस्टम करून घेतलेले. आता त्याला कळलं ना, तिला बायकोला 9,000चं स्वाईपिंग केलं, वांदे होतील माहितीये काय? कोणा काय जातो? बायकोकडे ते आम्ही करून घेतलंय. क्रेडिट कार्ड स्वाईप केलं, ईमेल कडे जातं तिकडे, असं करून ठेवले आम्ही. ते कार्ड कोणाचं आहे? कार्ड आमचंच आहे, पण ते कुटुंबाला ते खर्च कडे कंट्रोल पाहिजे ना. मेसेज बायकोला कसा जातोय मग? अरे तसं नाही, असलं नाही. जिंदगानीमध्ये तुझं लगा काय महत्वच नाही आयुष्यात. बायकोला का वॉच ठेवतीये तुझ्यावर? वॉच नाही एवढा असतो कुठं लागा? कुत्रा झालाय बायकोचं. एवढं असतं कुठं? कुत्रा नाही म्हणायचं ते. अरे कुटुंब आहे ना. डॉंकी. अरे काय? अरे कुटुंब ऍडजस्टमेंट करण्यासाठी ते केलेलं आहे. खर्चावर कंट्रोल पाहिजे ना कुणाचं तरी. आई लक्ष आहे का? सर्कस पडल्या ओस, प्राणी नसल्याने प्रेक्षकांनी सर्कशीकडे फिरवली पाठ. आई आता काय? तू आणि तुझी आई जाय ना मग. नाही तर तुम्हाला लई ऊत आलेला असतो ना प्राणी करायला इथं. माकडाचे कपडे घाला आणि मारा उड्या. सर्कशी तरी जोरदार चालतील. जा आई कसं बोलता? घरच्या सुनेला कोणी असं बोलतं का? घरची सून करती पण तशीच ना. आई शोभत का हो तुम्हाला? हो. कानात काय मुतखडा झालाय तुझ्या? ते वाजते ते उचल ना. ताईंचा फोन आहे, मी कशाला उचलू?
हिचं तर डबडं 24 तास वाजतच असतंय. उचल पटकन. आई आई भाऊजींचा फोन आहे. त्यांच्या नवऱ्याचा फोन मी कसा उचलू आई? तिचा नवरा नंतर झाला, आधी माझा पोरगा आहे. लग्नाला इतकी वर्ष झाले तरी काय गुलगुलू बोलायचं असतं काय माहिती यांना. उचल लवकर. आई पण येत नाही. या ना लवकर, फोन वाजतोय कधीचा फोन. हा अगं हिथं वाजतोय ना का भैरी बिरी आहे का ग? फोन वाज. उचल लवकर, कट व्हायचा तो. नाही आमचं काहीतरी पर्सनल असू शकतं ना बोलणं. मी बोलते त्यांच्याशी. आज जा, आज फोन उचल. नाही फोन उचल. अहो पण आमचा पर्सनल. स्पीकरवर टाक. स्पीकरवर टाक. आई काय असं फोन उचल म्हटलं. हिथं दे लवकर. अहो नाही अहो आई आई कशाला उगाच आई. बोल. हॅलो हॅलो, बोलो. बोल की ग मी. उशीर फोन उचलायला. नाही ते कामात होते. डबा भेटला ना तुम्हाला? आंबाड्याची भाजी कशी होती? भाजी आहे वय त्याच्या आयला एकच नंबर. काय तुझ्या हाताला लागाच, तुझा हातच खाऊन टाकणार आहे. काय त्याच्या आयला आता आमच्या आईचं आयुष्यभर 30 जेवण ते काय तिची. ऐका ना मला असं होतं तुझ्या हातचं लागा. बोटा चाट म्हणा, बोटा चाट. ऐका ना मला काम आहेत जरा. मी बोलू का नंतर तुमच्याशी? मी काय म्हणून काय आलोय इकडं? नाही तसं नाही. काय लागा तू ऐक माझं. ऐक की, ती वृद्धाश्रमाचं काम झालंय बरं का. ती बघितलंय बरं का मी. हा, आणि जवळच आहे आपल्या घराच्या. 2 किलोमीटरवर आहे फक्त. म्हणजे कसं आपलं येता जाता म्हातारीकडे लक्ष देता येईल ना आपल्याला. एकदा का म्हातारीला पाठवलं की मग आपण मोकळच. चालेल चालेल, मी कामात आहे. मी बोलू का नंतर? ऐकी आईला जरा कल्पना देऊन ठेव, नाही तर काय नंतर शॉक मध्ये जाईल ती. कळलं का? आणि ऐकी ना मी हो, भाजी जरा वाज तिकाड झाली होती बरं का. रातची स्वीट डिश पाहिजे मला. काय बोलला? काय बोलला? काय ग? काय बोलला? काय नाही, ते म्हणत होते का भाजी चांगली झालती. नाही आधी काय बोलला? रातच्याला स्वीट डिश. अगं ते नाही ग. रुद्राश्रमाला कुणाला टाकणार आहे? कुठे? रुद्राश्रमाला कुणाला टाकणार आहे? एका म्हातारीला टाकायचंय. कोणची म्हातारी? असते बा एक म्हातारी सोप्यात रुतून बसलेली, तिला टाकायचंय. नवऱ्याला जड झाले ते झाले, पोरांना पण जड झाले का ग बाय? आता एवढे रावले. ऐका तुम्ही जरा निवांत ऐका. काय केलं ग मी? नाही मी तुम्हाला नाही शांतपणे सांगणार होते, सगळं नीट समजावून सांगणार होते. पण आई तुम्हाला सवय ना मध्ये मध्ये नाक खूप आई तसं नाही म्हणून मी तुम्हाला निवांत सांगणार होते. रुद्राश्रमात टाकाय निघाले. आई ऐका मी सांगते. आई ऐका, जास्त लांब नाही आई, इकडे आपल्या घराजवळ 2 किलोमीटरवर आहे फक्त. आई किती मस्त आहे माहितीये तुम्ही. आई एवढ्या जवळ आहे ना, तुम्ही तिकडे जाऊन मोठ्याने श्वास घेतलात ना की आपलं घर डायरेक्ट वृद्धाश्रमाजवळ येणार. मग तिथं मला पाठवतो, सांगून ठेवते मी कुठं जाणार नाही. आई हे घर माझं आहे, मी सजवलंय माझ्या हातानं, मी वावरलं इथं, मी कुठं जाणार नाही आधीच सांगून ठेवते. ऐका कसं आहे ना, आता तुमचा या घरातला वावर ना थोडासा कमी झालाय, त्याच्यामुळं मला असं वाटतं का तुम्ही तिथं जायला पाहिजे. आणि कसं तुम्ही सारख्या सोप्यातच रुतून बसलेल्या असत्या ना. नाही ते काम करा आई सोपं करा. हा सोफा लय प्यारा आहे ना, हा सोफा घेऊन जा वृद्धाश्रमात. आई सोफा घेऊ आता तुम्हाला ना काय आई सांगते का, सोफा नाही घेऊन जाऊ शकत आई. सोफा सगळ्या जुन्या वस्तू नाही नेऊ शकत तिकडे. असं आई आपण जे वृद्धाश्रम पाहिलं ना, तिकडे अशा एका खोलीत 4 कॉट ठेवल्यात, म्हणजे 4 म्हातारे राहणार. सोफा बसणार नाही ना तिकडे. मग सोफ्याचं कसं करायचं? मग काय करायचं? एक काम करते आई तुम्ही गेल्यावर माझ्या आईला देऊ सोफा. आईला कधीपासून सोफा घ्यायचा होता आणि ना असा दणकट सोफा पाहिजे होता आईला. तुला लय माहिती किती दणकट आहे तो सोफा.
24 चिकटलीच असतीस ना, ढेकूण कुठली. मला ढेकूण म्हणाल्या. मी काय ढेकूण आहे का? मी काय अशी येऊन आई तुमच्या पायाखाली येऊन तुमचं रक्त पिते का मारून टाकीन कधीतरी तुला. तू लांब उभी राहा माझ्यापासून. काय पण येते माझा सोपा मी कोणाला देणार नाही. खड्डा पडला असं नाही तपार. काय करताय तुम्ही आई? ती कशी बोलते? अहो आई ऐका तुम्ही माझं जरा निवांत ऐका. तू पण ना जास्त करतीस. चांगलं आणि सांगत करायचं होते जिथे हे बस. आई बोलल्या मला मग. आई ऐका माझं. ते वृद्धाश्रम खरंच चांगलं असतंय अहो. आई आई ऐका, आपण जे वृद्धाश्रम पाहिलं ना ते खूप चांगलं आहे. तिकडे खूप श्रीमंत लोक येतात, हा. लोकांचे वाढदिवस साजरे करतात. आई मग तुम्हाला फुगे मिळणार, टोप्या मिळणार, केक मिळणार, आई खूप सारे गिफ्ट्स मिळणार. आणि फळं पण देतात खायला, केळं पण देतात. राणीच्या बागेत टाकतेस मला केळं द्यायला. अहो आई असं काय करता? चांगलं असतं वृद्धाश्रमात. आणि नाही जाणार कुठं. ऐका माझं तिथं आहे ना, तिथं म्हाताऱ्या माणसांना ना पहाट 5 वाजता उठवतात. त्यांना परेड बिरेड करायला लावतात. आहे का नाही? हा, म्हाताऱ्यांना कायला परेड करायला लावतात? फिट राहण्यासाठी. मग म्हाताऱ्यांनी फिट राहावं. आई तिकडे काय करतात, 5 वाजता उठवतात, परेड करतात, मग 6 वाजता योगा करतात, मग थोडंसं 7ला ध्यानाला बसायचं, मग 8ला झुंबा करतात, मग 9ला हे पेपर वाचायचा, आणि मग 10ला हे शतपावली करायची. बाई, ह्या सगळ्या हालचाली आहे. खायचं प्यायचं कुठं आहे ह्याच्यामध्ये? एवढं कुठं करत बसायचं मी? अहो हे असणार ना. तुम्हाला खायला प्यायला पण असं कुठं म्हाताऱ्या माणसांना कोणी असं येणार. उपाशी ठेवतं का कोणी? देखरेख करता चांगली. 1 कोप भर दूध मिळून तुम्हाला 2-4 गुलकुच्ची बिस्किट भेटतील, फळं भेटतील खायला, नाही का? मग अजून काय पाहिजे जीवाला? पुढं एवढंच मिळणार होय? 2 गुलकुच्ची बिस्किट आणि फळ. कुठं जाणार आहे माझ्या ते? अगं दिवसभर काय खायचं मग मी? अहो आई असं नसतंय ते. कसं बोलत ऐका माझं. नाही तुम्ही? तिथे ना नाही जाणार. ऐका आई तिथे ना ऐका माझं. तिथे एक डॉक्टर असतात. ते बघत्यात कोणाची तब्येत कशी आहे, कोणाला किती पचत, आणि कसं म्हातारा झाल्यावर कोटा आपला कमी होतो ना पचनाचा. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं अंगाला लागल ना तेवढंच ते देतात आई. आणि डॉक्टरांनी जर तुम्हाला असं प्रथमदर्शी बघितलं ना तर म्हणतील म्हातारीत लय चरबी आहे. म्हणजे हे कमी केलं पाहिजे बुवा म्हातारीचं. आई तुम्ही एवढं खाल्लंय ना याच्या आधी, पार तुम्ही 2.5-3 महिने पार उपाशी राहिल्या ना तरी तुम्ही जिवंत राहाल, माहितीये ना मी उठ गा. अहो मी खरंच बोलते आई. ताई ताई काय ग? शरीरावरची चरबी दान करता आली असती तर आई केवढ्या दानशूर झाल्या असत्या. आई रेडी आहे का ग तू? दानशूर म्हणे समाजसेवा केली असतीत ना. आईची समाजसेवा? 2 नटव्या इथं ठेवल्यात घरात, लय समाजसेवा झाली आमची. नाही आई काय चुकीचं बोलते. शेवटचं सांगते, मी कुठं जाणार नाही. हे घर माझं आहे. ऐका माझं आई, तुम्ही शांतपणे. तुम्हाला वेगळं वाटतंय काहीतरी वृद्धाश्रम म्हणजे. अहो चांगलं असतं. आणि आपण पाहिलेलं तर खूपच चांगलं आहे. आणि आई वृद्धाश्रम हे म्हणजे कसं असतं का बुवा, वृद्धाश्रमामध्ये म्हणजे जे ध्येय असतं एक म्हाताऱ्यांचं, तर त्यांना बुवा असं नाही का नीट गा, नीट बोल, नीट बोल. वृद्धाश्रमात ना आई म्हणजे जगण्याचं एक आपल्याला ध्येय मिळतं बुवा. आता मी ऐकलंय गेल्या वर्षी एक 80 वर्षाचे आजोबा आहेत ना मॅरेथॉन मध्ये पहिले आले. 80 वर्षाचे म्हातारे गृहस्थ 20 किलोमीटर पळाले मॅरेथॉन मध्ये, जिंकले, मेडल भेटलं त्यांना. आई मला वाटतं का बुवा तुम्ही पण असं काहीतरी करावं. चल उचल चल बन्या उचल. अरे बन्या, अरे मेला हायच कुठं? अरे आलो काय आलो, किती वेळ झाला तुला? टायमावर कधी येतच नाहीस तू यार. नाही मी केव्हाच आलोय इथे. आपलं थिएटर आहे बघ, थिएटर त्याच्या गेटच्या इथे उभा आहे मी. हा. अरे म्हणजे हाऊसफुल शो आहे, हाऊसफुल. तुला बोललो नव्हतो, चल तुला रातकिडा दाखवतो. हा पिक्चर सुपरहिट आहे रे, हा पिक्चर सुपरहिट आहे. आणि सई तावणकरचा रील बघितलीस ना, किती व्हायरल झाले ते. ती काय म्हणाली माहिती आहे ना, या पिक्चर मध्ये मला आवडणारे सगळे विनोद आहे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि तुला तर माहिती आहे सई तावणकरचा शब्द म्हणजे आपल्यासाठी डिचक्या. आपण लगेच ऐकतो तिचं. हा तुला माहिती आहे. मग अरे तू ये, मी सगळे तिकीट मिळत नव्हतं माहिती आहे. मी त्याला इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं आणि मग तिकीट मिळालं. तिकीट समोसा सगळं रेडी आहे, फक्त तू ये. आणि काय झालं माहिती आहे, जरा लवकर ये.
मी एकाच ठिकाणी जास्त वेळ उभा आहे ना तर लोक माझ्याकडे संशयानं बघतायत. सिक्युरिटी गार्डचा कुत्रा माझ्या खिशात 4 वेळा वाकून गेलाय. 5व्यांदा माझा समोसा घेऊन जाईल तो. कळलं काय? लवकर ये. हॅलो. हा. अरे अरे तुम्ही असं काय करतो? आजूबाजूला शोध ना जरा. नाही ती एक काम कर, तिकडे एखादं झाड असेल ना तिकडे पार्किंग करून टाक. अरे नाही कोण हात लावणार, आणि लावला तर मिनी आहे ना भांडायला. तू पार्क करून. तुम्ही ना ऐकणार नाही. थांब इथे एकतर कोण. 1 मिनिट थांब जरा. दादा. हो दादा. देव्या. पारू. देव्या. पारू. देव्या तू. पारू मी म्हणजे पारू तू. देवा मी. तू किती दिवसांनी, किती महिन्यांनी, किती वर्षांनी बघतोय तुला. देवा पण तू इथं आमच्या गावात काय करतोय? मित्राच्या लग्नाला आलो तो, म्हटलं जरा पिक्चर बघूया. आणि तुझं लग्न? मी सिंगलच आहे तुझ्या कृपेनं. आणि तू पण ना जशी आहेस तशी नाही आहेस. म्हणजे मागच्या वेळी बघितले तेव्हा एकदम आणि आता एकदम सगळं देव्या अरे डिलिव्हरी झाली ना माझी. हो तुझी डिलिव्हरी झाली. कोण झालं? तुला कायच माहित नाही? आपला कॉन्टॅक्ट नाही ना बरेच दिवस नंतर तुटलाच ना. काय तू काय बोललीस, काय फोन बिन करायचं नाही म्हणून मी काय फोन नाही केला. यार आहेस तू. मुलगा झाला मला. मुलगा झाला? अभिनंदन. थँक्यू. तुला मुलगा झाला म्हणजे संसारात तुझा जोर जास्त आहे. म्हणजे? नाही ते आपल्या गावात म्हणतात ना की मुलगा झाला तर संसारात बाईचा जोर जास्त असतो आणि पोरगी झाली तर बापाचा जोर जास्त असतो. तर तुझा जोर जास्त आहे. हाय. ठीक आहे. असू दे. पोरगा चांगला आहे ना, धडधकड वजन बिजन चांगलं आहे ना. सगळं नीट आहे. मला हेच पाहिजे होतं. बाकी तू कशी आहेस? मिनी तर एकदम मस्त आहे. हे काय एकदम सुखात आहे. आणि तू? मी बरं आहे. तू इथे पिक्चर बघायला आलाय? हा पिक्चर बघायला आलो. हा मिनी पण इकडे पिक्चर बघायला चालली आहे. कुठला पिक्चर? हा चल तुला रातकिडा दाखवतो. पण हा पिक्चर तू कसा बघणार? म्हणजे तिकीट संपलीत त्याची. तिकीट नाही आहे? हा हे काय रिकामं झालं सगळं, हाऊसफुल झाला ना शो. अरे मला बघायचा होता पिक्चर. यार अरे कामाच्या गडबडीत हल्ली बाहेर पडणं होत नाही ना. किती दिवसांनी मी आले होते पिक्चर बघायला. आणि तुला तर माहितीये देवा मला पिक्चर बघायला किती आवडतं ते. माझ्याशिवाय कोणाला माहिती नाही रे नाही. देव ना माझ्या बाबतीत निष्ठुरच आहे. मला माहितीये नेहमी ना माझ्याच बाबतीत असं होतं. कुठं काय करायला गेलं ना कधी मनासारखं होतच नाही. जाऊ दे. बन्या येऊ नकोस. नाही काय नाही, वाऱ्यानं तिकीट उडाली. हा ते नाही कॅन्सल नाही झालंय. अरे आपण दोघं उद्या बघू ना. उद्या बघू दोघं. हा अरे चल तुला रातकिडा दाखवतो. हा पिक्चर आपण आयुष्यभर बघू शकतो. एवढं काय त्याच्यात. ठेव फोन. चल देव्या मी निघते. तसं पण तिकीट नाही आहे. मी नाही थांब, मला तुला जादू दाखवायची. अगं मला तुला जादू दाखवायची. देव्या नाही नको. तुझी जादू नको. तू जादू दाखवायला गेला लय येळ घेतोस. नाही ही लगेच संपणारी जादू आहे. लगेच प्रॉमिस, ही लगेच संपणारी जादू आहे. इथे 4 चौकात छोटीशीच जादू दाखवता येईल. खरंच? तू माझा मूड नाही बघ तरी तुला आवडेल असं आहे. देव्या पिक्चरचं तिकीट? येस. देव्या अरे नाही पण तुम्ही तुझ्यासाठी खेळलं. नाही तू घे. नाही तू अरे नको असं नको देव्या. मी बघेन ना नंतर. एवढं काय नाही. अरे थँक्यू. म्हणजे मी घेणार नव्हते पण आता तू इतका फोर्स केला म्हणून. आता आपण जाऊया दोघं जसं आपण पहिलं पिक्चर बघायचं तसं. नाही देव्या मी एकटी नाही आहे. तुझे जिजू पण आलेत ना. जिजू? माझा नवरा जॅकी तो पण आहे. आम्ही जॅकी तुझा नवरा? किती वेळ वाट बघतोय ना मी तिकडे. काय करतेस तू इकडे? तुम्हाला मी बोलले होते तिकीट काउंटर जवळ मी तुमची वाट बघते. तुम्ही किती वेळा आले यायला? अरे वाटच सापडत नव्हतं. मी काय करू? तिकडे गाडी पार्क केली आणि आता गल्लीत घुसलो तर एकदमच घाबरून गेले. कुठे जायचं गांगरलो ना. मला नवीन जागा आहे नाही चांगली. तुम्ही पण ना सांगितलेलं लक्षात ठेवायचं. या सरळ रस्ता. पारू काय झालं? हा जॅकी
फसवणूक वाटत नाही तुला? तुमच्या दोघांची ओळख नाही आहे ना? मी पण काही हरी आहे. मी तुमची ओळख करून देते. देव्या हे जॅकी माझे मिस्टर आणि हा देव्या माझा मित्र. ये देवे मारू नका. ये वसारा देवे तू आहे? हा मस्करी मस्करी. अरे देव्या तू ये वसारा जाम भारी माणूस आहे. अरे वसारा यार आहेस का तू? नाही मी आमच्या घरात सकाळ दुपार संध्याकाळ तुझीच सारखी आठवण येते माहितीये. ही बघल तेव्हा तुझी आठवण करते. भांडी घासायची तुझी आठवण आली, कपडे दिसले कपडे तुझी आठवण, भरलेल्या पिशव्या बाजारात दिसले की वासाऱ्या तुझी आठवण. एकदा तू मला चुकून बोलली, ए देव्या बालाचं डुंगण धू न कपडे पण सुकत घाल, न जमलं तर गोट्यातलं सगळं पण तू कचरा काढून टाक. याऱ्या आवडी आठवण काढते ती तुझी माहिती आहे ना? अरे अजून पण आठवण काढतेस? हा मग थँक्यू. फक्त ना आठवणीतली आठवण कमी आणि कामासाठीची आठवण जास्त वाटते मला ह्याच्यात. असं काय बोलतोयस देव्या? आहे. बस काय एवढंच ओळखलंस तू मला? अरे नाही, ते- तू किती मदत केलीस, असं कसं विसरेन मी तुला? हे पिक्चरचं तिकीट पण तूनीच दिलं ना मला. त्याला तिकीट मिळालं? मिळालं. अरे हाऊसफुल लोक बोलले, तू तिकीट कसं काय मिळालं आपल्याला? नाही देव्याने मला दिलं पण एकच मिळालंय. अरे बापरे, आता जायला आता काय करायचं देव्या? अरे बाप, मग एक काम कर, तू जा, तू अर्धा पिक्चर बघ, इंटरव्ह्यू झाला का मग ये, मी जातो. मग मी घरी येऊन रात्री तुला तू मला स्टोरी सांग, मी तुला स्टोरी सांग. नाही नाही, अर्धा पिक्चर बघण्यात मजा नाही. तू मला माहिती आहे ना मला पिक्चर बघायला की एवढं आवडतं ते. मला पूर्ण पिक्चर बघायचं होतं पण आता तुमच्याकडे एक तिकीट आहे, ह्याच्याकडे एक तिकीट आहे. एक काम करा, हे घ्या, तुम्ही दोघा पिक्चर बघा, मी जाते घरी. ह्याच्यावर- माझ्या नशिबातच नाही, मी जाते. नाही नाही, थांब, हे पारू थांब, हे घ्या, हे दुसरं तिकीट घ्या. ह्याच्यावर काय पिक्चर बघू? ह्याच्यावर पिक्चर बघितला तर स्टोरी टाकू पण शकत नाही, सांगू पण शकत नाही. काय काय स्वप्न बघितली होती. नाहीतर तुम्ही दोघं जावा, तुम्ही दोघं जा. नाही, सॉरी, तुम्ही जावा. नाही नाही देव्या यार नाही असं नाही. नाही, ठेव ठेव ठेव, तू ठेव. नाही तू ठेव पारू, तू पारू ठेव. नक्की ठेव. अरे पण देव्या तुम्ही नाही बघणार मग पिक्चर? मी नंतर बघेन, तू जा आता. एवढा चांगला आहेस रे देव्या तू. तुला लग्न झाल्यावर कळलं त्याला काय आता करायचं. मी काय बोलतोय, पिक्चर सुरू व्हायला किती टाइम आहे अजून? एक 10-15 मिनिटं आहेत. मग मी काम करते, झालं पोरं तिकडे खेळतात, तिकडे गाडी पार्क केले ना, मला चैन परत नाही. वाचले गाडीवर क्रॅचच मारतील, मी पचकन तिकडे जाऊन येतो, लगेच येतो. लवकर या, लवकर या, नाही तर पिक्चर सुरू होईल. अवकाश जावा, गाडीचं काय एवढं मनावर घेऊ नका. येतील लगेच येतील. पारू, हा याच्यासाठी सोडलास तुम्हाला? अरे हा जॅकी, अगं माझ्या पायातला सॉक्स ह्याच्यापेक्षा मोठा आहे. नाहीतर काय तू लग्नात डोळ्यावर मुंडवळ्या बांधल्या होत्यास की काय? वाटेल ते बोल लोक, कसा पण असला तरी जिजू आहे तो तुझा. जिजू, तू बनवलास म्हणून तो माझा जिजू झालाय. माहितीये काय काय मजबुरी होती याच्याशी लग्न करायची? काय मजबुरी होती? मग ऐकायचं तुला काय मजबुरी होती? काय सांग ना, मजबुरी सांग ना, होती काय मजबुरी? ऐकायचं? सरकारी नोकरी आहे त्याला, तुझं काय आहे?